नमस्कार, मी आहे अर्पिता आणि माझ्या कुकिंग व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आहे संकष्टीच्या स्पेशल मी खिचडी बनवणार आहे, ती पण थोडीशी डिफरंट स्टाईलने। आता इथं मी पॅन ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये शेंगदाणे चांगले फ्राय करून घेणार आहे भाजून। मी ऑलरेडी भाजूनच ठेवते शेंगदाणे, पण ह्यावेळी संपलेले आहेत भाजलेले शेंगदाणे, त्यामुळे हे थोडे चांगले फ्राय करून घेणार आहे 10 मिनिटं। हे शेंगदाणे चांगले थंड झाल्यानंतरच मिक्सरला मी कूट करून घेणार आहे। गरम शेंगदाणे मिक्सरला बारीक करायचे नाहीत, डायरेक्ट थंड होऊ द्यायचे आहेत। आणि आधी मी इथं बटाटे हे कच्चे घेतलेले आहेत 3, आणि स्वच्छ धुवून अशी त्याची सालं काढून घेते आहे। आणि हा बारीक असा चिरायचा आहे बटाटा, कारण डायरेक्ट तेलात आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे, चांगला शिजवून घ्यायचा आहे तेलात परतून। मी बटाटा हा उकडून घेतलेला नाही आहे, असा हा कच्चाच घेतलेला आहे आणि असे भाग केलेले आहेत त्याची बारीक चिरून आणि सर्व तिन्ही बटाटे असेच चिरलेले आहेत। आता इथं 2 ते 2.5 पळी होईल एवढंच तेल घेतलेलं आहे, कारण आपल्याला शेंगदाणे पण जास्त कूट वापरायचं आहे ह्याच्यामध्ये, आणि शेंगदाण्याचा सुद्धा तेलकटपणा थोडा येतोच, त्यामुळे मी तेल हे थोडंच वापरलेलं आहे, 2 ते 2.5 पळी होईल एवढं। आणि हे बटाटा बारीक चिरलेला हा सुद्धा ह्याच्यामध्ये घातलेला आहे। याच्यात चवीनुसार थोडंसं मीठ घातलेलं आहे, आणि थोडं शाबू जे भिजवले होते त्याच्यामध्ये घातलेले। मी रात्रीच शाबू भिजत घातले होते। आणि आता हे चांगलं परतून मी 5 मिनटं बारीक लो फ्लेमवरतीच आपल्याला गॅस ठेवायचा आहे आणि शिजवून घ्यायचा आहे बटाटा। असा बारीक कच्चा परतल्यामुळे तेलात एकदम छान अशी मऊ अशी खिचडी होती। बटाट्याचा चिकटपणा येतो खिचडीला, आणि छान अशी मऊ खिचडी होते, सुट्टी अशी होत नाही। त्यामुळे मी असा तेलात परतलेला आहे बटाटा बारीक चिरून। आणि आता मिरची पावडर मी वापरलेली आहे, काश्मीरी लाल तिखट 2 चमचे। काश्मीरी लाल तिखट वापरल्यामुळे जास्त टेस्टी अशी ही खिचडी बनते, टेस्टला खूप छान लागते। मिरची घालण्यापेक्षा लाल तिखट वापरल्यानंतर खूप छान अशी फ्लेवर येतं, छान टेस्ट येते खिचडीला, त्यामुळे मी लाल तिखट घातलेलं आहे। आणि अशी छानपैकी मिक्स करून घेते आणि 5 मिनटं झाकून अशी 2-3 मिनटं झाकून ठेवणार आहे, आणि त्याच्यानंतर परत एकदा मी अशी परतून घेणार आहे, आणि परत आपल्याला 2-3 मिनटासाठी झाकून ठेवायची। असं 2 ते 3 वेळा ही प्रोसेस करायची आहे, आणि त्यानंतर आपली खिचडी ही छान सॉफ्ट मऊ अशी शिजून तयार होते खिचडी। 2 ते 3 वेळा म्हणजे आपल्याला लक्षात येतं एकदम छान अशी शिजली की मऊ सॉफ्ट होते खिचडी। आणि त्यानंतर आपण गॅस बंद करून ठेवायचे आणि चांगली वाफलू द्यायचे। लाल तिखट घालून खिचडी करत नसला तर करून पहा, खूप छान अशी टेस्टी होती ही खिचडी। आणि माझं ब्लॉग तुम्ही शेअर करत नसाल व्हिडिओज, तर शेअर करा नक्की। आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा। माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि तोपर्यंत सर्वांना धन्यवाद।